पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुरू होणारा फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरातला पळवून नेला। गुजरातला अनेक उद्योग व्यवसाय महत्त्वाच्या संस्था या पळवून नेल्याच्या अनेक गोष्टी याद्या आपल्याकडे आहेत। त्याच्यावर फार बोलायची गरज नाही, कारण सगळ्यांपर्यंत ही माहिती गेली। महाराष्ट्राची स्थिती गेल्या 10 वर्षात आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडलेली आहे, असं पंतप्रधानांच्याच आर्थिक सल्लागार परिषदेने अहवाल दिला आहे। महाराष्ट्राचा युवक हरियाणाच्या खालोखाल बेरोजगार झाला आहे। उत्पादन क्षेत्र -1% खाली आले, म्हणजे जे इक्वल पाहिजे किंवा पुढे जायला पाहिजे त्यातही प्रॉब्लेम सुरू झालेत। महाराष्ट्रातलं दरडोई उत्पादन महत्त्वाच्या प्रमुख राज्यांपेक्षा खाली गेलंय। देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून नावारूपाला असलेलं महाराष्ट्र राज्य रसातळाला न्यायचं काम नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपने केलंय। दुर्दैव आहे। यासाठी आज नरेंद्र मोदी पुण्यात येऊन महाराष्ट्राला आश्वासनं देणार आहेत, पण गेली फॉक्सकॉनच्या काळातली आश्वासनं त्यांनी पाळली नाहीत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मोदी महाराष्ट्राला देणार आहेत। मोदींनी महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलीत। इथला युवक, युवती, सर्वसामान्य लोक यांच्या तोंडाला पानं पुसलीत आणि त्यांना बर्बाद करायचं काम केलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण गेल्या 5 वर्षात टॉपला आहे, ते कधीही खाली जात नाहीये। 10 वर्ष ज्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश चालला, महाराष्ट्राचा विकास होणं अपेक्षित होतं, तो रसातळाला चाललाय। त्यामुळे मोदी आज काय बोलणार हा खरा मुद्दा आहे, पण जेही काही बोलतील त्या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या तोंडाला पानच पुसणारे असणार आहेत।